नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मला तुमच्याशी खूप खास काहीतरी बोलायचं आहे आणि मला आज हे सगळं शेअर करताना अतिशय आनंद होत आहे तुमच्याबरोबर. गेली जवळ-जवळ 5 वर्ष तुम्ही माझ्याबरोबर आहात या न्यू यू मराठीच्या प्रवासामध्ये आणि या प्रवासामध्ये तुम्ही कमेंट करून तुमचं मत मला सांगितलेलं आहे, लाईक केलेले आहेत, शेअर केलेले आहेत व्हिडिओज. तुम्ही ईमेलद्वारे तुमचं ट्रान्सफॉर्मेशन वगैरे मला अगदी आवर्जून कळवलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला ना मला ते सगळं वाचून अतिशय आनंद झालेला आहे. तर आज आपण न्यू यू परिवार म्हणून एक पुढचं पाऊल टाकत आहे असं म्हणूया. मला तुम्हाला न्यू मी ॲपबद्दल सांगायचं आहे. पण त्या ॲपबद्दल सांगायच्या आधी ना, मला अगदी खास काहीतरी तुमच्याबरोबर पहिल्यांदा शेअर करायचं आहे. साधारण ना 18 ते 20 वर्ष झाली असतील. मी न्यू अर्थ हे एक अवेकनिंग टू युअर लाईफ पर्पज हे एका टोल यांचं एक क्लासिक पुस्तक आहे. म्हणजे मी अगणित वेळा ते पुस्तक वाचलेलं आहे. तर ते त्या काळात मी वाचलं आणि मग ना माझ्या मनातही सुरू झालं, की मग अवेकनिंग टू युअर लाईफ पर्पज म्हटलं तर मग माझा पर्पज काय आहे? मी या पृथ्वीवर कशासाठी आलोय? माझ्या हातनं काय काम व्हायचं बाकी आहे अजूनही असं. म्हणजे शिक्षण, बिझनेस हे तर चालूच असतं. पण आतनं एक आपल्याला हे असतं, की काय आहे? ते कशासाठी आपण हे करतो आहे, म्हणजे आपण आपलं काय देणं लागतो समाजाला असेल किंवा आपण आपण जे काही शिकलो आहे त्याचं पुढचं काय पाऊल असू शकतं असं. आणि त्याच्यानंतर मग मी बरंच आत्मचिंतन केलं. जॅक एनफिल्ड यांच्याकडनं ट्रेनिंग घेतलं. म्हणजे तेव्हा YouTube चॅनल वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. मला स्वतःला शिकायचं होतं. बरेच सारखे कोर्सेस केले, नवीन-नवीन गोष्टी शिकले. EFT असेल, Ho'oponopono असेल, म्हणजे बरेच EFTच्या कॉन्फरन्सेस वगैरे तर मी गेले 15-1 वर्ष अटेंड करते आहे. काही चॅनलवर आपल्याला शेअर करायचंय, कंटेंट करायचा आहे, ह्या नाही. मला स्वतःच्या ह्याच्यासाठी म्हणजे स्वतःच्या वाढीसाठी, स्वतःसाठी आणि ते बरंच सारखं ना आत्मचिंतन हे ते आणि मला जॅक एनफिल्ड यांनी जी पद्धत शिकवली लाईफ पर्पज कसा ओळखायचा ह्याची, मेडिटेशन आहे त्याच्यासाठी. तर ते सगळं केल्यानंतर ना मी माझं एक लाईफ पर्पजचं वाक्य लिहिलं आणि ते वाक्य म्हणजे बघा हे माझ्या पहिलं वाक्य आहे जे माझ्या फ्रिजवर लावलेलं असतं आणि पहिला नोट आहे. आता सारखं बदलत असते कारण ते खराब होतं. सो आता ते वाक्य बघूया. My life purpose is to lovingly and kindly inspire and empower people to achieve their highest potential so that everyone lives a happy and fulfilled life. हे लाईफ पर्पज मी आय थिंक अगदी सुरुवातीचे काही व्हिडिओ आहेत लाईफ पर्पजचे त्याच्यामध्ये शेअर केलेलं आहे, की ते कसं लिहायचं हे पण सांगितलेलं आहे. आणि जेव्हापासून हे लिहिलं ना, तेव्हापासून मी प्रत्येक ह्याला मी एक नॉर्थ स्टार समजल्यासारखं, की हे याला माझं उद्देश बनवलं आयुष्याचं, की हे हे आपण कुठलीही गोष्ट ह्या निकषावर मी तपासून पाहिली, की हे माझा उद्देश ह्याच्यातनं फॉलो होतंय का नाही? मी त्या मार्गाने बरोबर जाते आहे का नाही? आणि म्हणून हे जे न्यू यू चॅनल होतं, त्याच्यामागची हीच प्रेरणा आहे आणि मी तिथे तेच करते आहे लव्हिंगली, काइंडली, इन्स्पायर आणि एम्पॉवर. पण आता ना म्हणजे आता या वसंत पंचमीला 5 वर्ष होत आहेत चॅनलला. सो आता मनात विचार आला, आता पुढचं पाऊल काय असेल माझ्यासाठी या प्रवासामध्ये? आणि मग असं वाटायला लागलं, की अजून मला काय करता येईल चॅनलच्या बरोबर? अजून कशी लोकांना मदत करता येईल? अजून इम्पॅक्ट कसा होईल या सगळ्या ह्याचा? तर म्हणून हा न्यू मी ॲप केलेला आहे. आता बघा YouTube हे पॉवरफुल माध्यम आहे. तुम्ही जाणता, मी जाणते आणि आपल्याला वेगवेगळ्या विषयांचा आपल्याला कुठल्याही विषयाचा तिथे अभ्यास करता येतो. नवीन-नवीन व्हिडिओज येतात आणि आपला एक स्वतःला ओळखण्याची एक एक प्रवास सुरू होतो. पण बऱ्याच वेळेला आणि व्हिडिओ बघतो आपण, मोटिव्हेट होतो, इन्स्पायर्ड होतो, आपण ठरवतो, की आता मी हे लगेच सुरू करणार आहे किंवा आता सुरू देखील करतो. पण मग काय होतं लाईफ हॅपन्स ज्याला म्हणतात, की मग काहीतरी आपल्यामध्ये जबाबदाऱ्या येतात, मध्येच काहीतरी घरात काहीतरी घडतं. काही ऑफिसची कामं अचानक काहीतरी वाढतात, प्रवासाला कुठेतरी जायला लागतं, इतर हे काहीतरी अचानक कोणाचं तरी आजारपण येतं. स्त्रियांच्या बाबतीत तर हे फार होतं. तर आपलं ते ना मोटिव्हेशन असतं ते तितके दिवस टिकत नाही. मध्ये त्याच्यात खंड पडतो. आपल्या त्या सरावामध्ये खंड पडतो आणि मग काय होतं, की बऱ्याच वेळेला लोकांचे मला असे हे येतात, मेसेजेस येतात, की आम्हाला पुन्हा सुरू करायचं आहे किंवा की करतो पण म्हणजे 2-3 दिवस केलं जातं, मग परत खूप मध्ये गॅप पडते आणि मग परत सुरूच होत नाही एखादी गोष्ट.
किंवा काही लोकं म्हणतात, "तुम्ही आमच्याकडनं रोज करून घेता का?" तर आता एवढ्या लोकांकडनं करून घेणं शक्य होत नाही मला देखील. त्यामुळे असं काहीतरी पाहिजे होतं, की जे हे कन्सिस्टन्सी मेंटेन करायला, सातत्य एखाद्या प्रॅक्टिसचं ठेवायला ज्या गोष्टीची मदत होईल. म्हणजे ते मोटिव्हेशन जे 1-2-3 दिवस टिकतं, त्याच्यानंतर कसं करायचं किंवा एक काहीतरी एक डेली प्लॅन पाहिजे या सगळ्या गोष्टींचा. म्हणून मी ॲपची रचना केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये हाच विचार आहे, की कारण कुठलीही सवय बघा लागायला सातत्य लागतं. कन्सिस्टन्सी शिवाय काहीच हे होत नाही. 2-3 दिवस केलं, मध्ये परत आठवडाभर नाही केलं, तर मग ते विसरायला पण होतं. बरीच लोकं भेटतात, म्हणतात, "तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. माझी करायची खूप इच्छा आहे." पण काय होतंय, की रोज केलं जात नाही किंवा असं. आणि परिणाम खरे दिसतात ना, तेव्हा जेव्हा रोज आपण करतो, तेव्हाच आपल्यामध्ये ते आपली एनर्जी बदलायला, व्हायब्रेशन बदलायला मदत होते. तर अकाउंटेबिलिटी कशी आणायची? हा माझ्या मनाचा विचार होता, की मला नुसतंच इन्स्पायर नाही करायचं. मी जेव्हा म्हणते, की मला एम्पॉवर करायचंय, त्या व्यक्तीमध्ये तो बदल घडवून आणला पाहिजे. म्हणजे तो घडवून आणणे सोपं जायला पाहिजे. त्या व्यक्तीला स्वतःला देखील आपल्यामध्ये बदल हा. तर म्हणून असं समजूया, की अ न्यू यू चॅनल जे आहे, ते इन्स्पिरेशनसाठी आहे. वेगवेगळ्या गोष्टींच्या, खूप वेगळ्या विषयांचे मी व्हिडिओ शेअर करते. पण अ न्यू मी ॲप जे असणार आहे ना, ते ॲक्चुअल ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणायला तुमची मदत करणार आहे. कारण इथे तुम्ही काय करताय, इथे तुम्ही ॲक्चुअली साइन अप करताय या गोष्टीसाठी, की मी तयार आहे. मी माझ्या आयुष्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि मी हे अ न्यू मी व्हायला तयार आहे. सो म्हणून नाव सुद्धा मी तसं ठेवलेलं आहे. अ न्यू यू हे माझ्याकडनं आहे तुम्हाला. अ न्यू मी हे तुम्ही स्वतःला देणार आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे, की फक्त अ न्यू यू तुम्हाला इंटेन्शन तुमचं सेट करेल, की करायचं आहे. पण अ, अ, ते प्रेरणाला ॲक्चुअली कन्व्हर्ट करणे त्या बदलामध्ये, त्या ॲक्चुअली जे तुम्हाला आयुष्यात बदल स्वतःमध्ये बदल दिसण्यासाठी जो काही प्रवास करायचा आहे, जी ॲक्शन घ्यायची आहे, ती अ न्यू मी मुळे घडेल. तर आता काय ह्याचा फायदा आहे? तर एक स्ट्रक्चर्ड लर्निंग पाथ आहे. कारण बऱ्याच वेळेला ना व्हिडिओज YouTubeवर वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओज येत राहतात असे. त्यामुळे नक्की कुठला व्हिडिओ कशानंतर बघायचा वगैरे ह्या गोष्टीमध्ये लोकांना कन्फ्यूज होतं. आता तर 250च्या पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत, तर सापडत देखील नाहीत लोकांना. तर हे कसं आहे, की एक ह्याच्यामध्ये ॲपमध्ये एक स्टेप बाय स्टेप जर्नी असणार आहे. म्हणजे एक पुढचं पाऊल काय टाकायचं हे तुम्हाला माहिती असेल. तर त्याची सुरुवात जी आपण करतो आहे त्याच्यात 2 गोष्टी मी प्रामुख्याने हे करते आहे. एक आहे ते 30 डे चॅलेंजेस असणार आहेत. म्हणजे कसं की सवय लागायला आपण म्हणतो की 21 दिवसापेक्षा जास्त तर दिवस लागतात. तीच गोष्ट सातत्याने केली तर सवय लागते. तर म्हणून 30 दिवसाचे असे चॅलेंजेस असणार आहेत. ज्याच्यामुळे तुम्हाला रोज अफर्मेशन्स येतील. वेगवेगळे अफर्मेशन्स असतील जे तुम्ही रोज स्वतः म्हणू शकता त्या प्रवासातले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रोज एक ॲक्टिव्हिटी येईल. हे फार महत्वाचं आहे. ॲक्शन घेतल्याशिवाय काही होत नाही आणि मग ती करायला पण मजा येते. रोज अगदी छोटीशी काहीतरी ॲक्शन येईल आणि त्याच्यानंतर एक जर्नलिंग प्रॉम्प्ट असेल, की ज्याच्यामध्ये तुम्ही ॲक्चुअली व्यक्त व्हाल आणि असं जर्नल करता तुम्ही स्वतःला उलगडून म्हणजे स्वतःचं हे आपले विचार हे सगळे उलगडत जातील. कुठे काम करायची गरज आहे, कुठले लिमिटिंग बिलीफ्स आहेत, हे सगळं कळत राहील तुम्हाला. तर आता हे जे पहिल्यांदा आपण सुरू करतो आहे लॉन्चला, ते 30 डे ग्रॅटिट्यूड चॅलेंजनी करते आहे. कारण ग्रॅटिट्यूडचा अगदी सुरुवातीला व्हिडिओ केलेला आहे. त्याचं महत्त्व सगळ्यांना माहिती आहे. चॅनलवर खूप वेळा सांगितलेलं आहे. पण ते रोज कसं केलं जात नाही. म्हणजे 1 दिवस होतं, 2 दिवस विसरलं जातं, परत तिसऱ्या दिवशी ते सुरूच होत नाही. तर ह्यासाठी 30 दिवसाचा हा चॅलेंज असणार आहे. रोज यासाठी गोष्टी तुम्हाला रोज जर्नल प्रॉम्प्ट, रोज वेगळी ॲक्टिव्हिटी येणार आहे आणि मला माहिती आहे सगळेजण आपण खूप बिझी असतो. त्यामुळे खूप मोठ्या गोष्टी करायच्या नाहीयेत. अगदी कमीत कमी वेळ लागणार आहे. आणि याच्यात देखील ना 2 माझ्या आवाजातले मी ऑडिओ मेडिटेशन्स दिलेले आहेत. म्हणजे एक छोटं मेडिटेशन आहे जे अगदी गडबडीच्या वेळेला सकाळी तुम्ही करू शकता आणि रोज रात्री करायला एक थोडंसं मोठं मेडिटेशन म्हणजे 9-10 मिनिटाचं असं, की जे तुम्ही रोज रात्री कराल आणि ह्या सतत तुम्ही 30 दिवस याचा सराव केला, तर ही ग्रॅटिट्यूडचं तुमचं व्हायब्रेशन बदलेल. पूर्ण तुम्हाला ते तुम्ही अजून तुमची ती सवय पक्की होईल ग्रॅटिट्यूडची. सो ह्यानी आपण सुरुवात करतो आहे 30 दिवसाचा. हा सुरुवातीला दोन्ही भाषेत आहे. तुम्हाला ज्या भाषेत कम्फर्टेबली हे करतायत, अफर्मेशन्स करायचे आहेत ना, तो तुम्ही त्यासाठी साइन अप करा, त्यासाठी पे करा. दोन्ही सेम आहे, फक्त भाषेचा फरक आहे. ॲक्चुअली मराठी जर्नल प्रॉम्प्टवर तुम्ही इंग्लिशमध्ये पण लिहू शकता, तो प्रश्न नाहीये. फक्त फरक अफर्मेशन्सला पडतो. तिथे मेल, फिमेल पण दिलेलं आहे अफर्मेशन्सला. म्हणजे कसं होतं, की ते डायरेक्ट तुम्ही वाचू शकता त्याप्रमाणे सिलेक्ट करून.
सो दोन्हीमध्ये फरक एवढाच आहे, की भाषेचा फरक आहे. बाकी सगळं सेम आहे. तर तुम्हाला कुठली कम्फर्टेबल आहे, ती भाषा तुम्ही निवडा. आता दुसरा जो गोष्ट असणार आहे, ती म्हणजे वर्कशॉप किंवा कोर्सेस असणार आहेत. आता मगाशी म्हटलं तसं, की रँडम व्हिडिओज येतात YouTubeवर किंवा ते असं लाईनीमध्ये बघणं होत नाही. तर हे कोर्स असला, की कुठल्यानंतर काय करायचं आहे, त्याचे स्टेप्स काय आहेत, हे व्यवस्थित कळतं. तुम्ही ते पूर्ण जसं पुस्तक असतं ना आणि मग ते वेगवेगळ्या वेळेला आपण वाचलं, की वेगवेगळ्या गोष्टी कळतात बघा त्याच पुस्तकातनं. तसंच पहिला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कोर्स मी सुरुवात करतो आहे. तर त्याच्यामध्ये अत्यंत सोप्या भाषेत आहे, मराठीत आहे आणि बऱ्याच लोकांनी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा केलेला पण आहे लाईव्ह वर्कशॉप. पण तो कंटेंट नंतर विसरायला होतं. वन ऑन वन कोचिंगमध्ये म्हणतात, की नाही तेव्हा आम्हाला वाटलं होतं, पण आमच्याकडनं सुरू करणं झालं नाही. तर हा जो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वर्कशॉपचा कंटेंट तुमच्याकडे कायम असणार आहे. त्या ॲपमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन्स दोन्हीचे दिलेले आहेत. म्हणजे काय-काय त्या गोष्टी मिळणार आहेत त्याच्यामध्ये हे देखील तुम्हाला तिथे कळेल जाऊन आणि एक सिक्वेन्सनी तुम्हाला त्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. जसं-जसं तुमचं व्हायब्रेशन वाढतं ना, तसा माझा अनुभव आहे, की त्याच कंटेंटमधनं तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी अजून बारकावे कळत जातात. जसं-जसं आपण ते अंमलात आणायला लागतो तसं. आणि मुख्य म्हणजे त्याच्यावर एक पी-डी-एफ वर्कबुक पण असणार आहे, की ज्याच्यामुळे एक रोज अगदी डिटेल प्लॅन असेल. तुमच्या आयुष्यात नक्की हा कोर्स घेतल्यावर काय-काय करायचं आहे, याचा तुम्हाला एक हे मिळेल आणि ते तुम्ही प्रिंट करून त्याच्यावर भरलं ना, तर म्हणजे खरा तो प्रवास तुम्हाला प्रत्येक स्टेपला तुम्हाला कळेल, की आता हा पहिली स्टेप आहे, दुसरी स्टेप आहे. म्हणजे तो मनात सुरू करायचा गोंधळ होणार नाही. सो हे असे कोर्सेस अजून देखील येणार आहेत. म्हणजे मे बी गोल सेटिंग असेल. तुम्ही देखील मला कमेंटमध्ये सांगू शकता, की तुम्हाला कुठले कोर्सेस हवेत. ई-एफ-टीवरचे काही चांगले कोर्सेस मी प्लॅन करते आहे. म्हणजे कॉन्फिडन्ससाठी वगैरे एक 5 दिवसाचं चॅलेंज सारखं, की 5 दिवस वेगवेगळे त्यातल्याच पण थोडेसे टॉपिक्स वेगळे आणि ते कॉन्फिडन्स कसा वाढवायचा ई-एफ-टी वगैरे किंवा वेट लॉससाठी ई-एफ-टीचा खूप उपयोग होतो. तर त्यासाठी असे कोर्सेस प्लॅन करते आहे. म्हणजे कसं होतं, की ते तुम्हाला एक पूर्ण जर्नी मिळते, एक प्रवास मिळतो, की ह्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आणि ते तुमच्याकडे कायम राहतं. तुम्हाला कधीही पुन्हा हे सगळ्या गोष्टी बघता येतात, करता येतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन बरोबर 4 ऑडिओ मेडिटेशन्स देणार आहे माझ्या आवाजातले, की ज्यामुळे ना हे नक्की वेगवेगळ्या विषयांचे मेडिटेशन आहे. आणि एकदा तुम्ही ते 30 दिवस सलग ते मेडिटेशन केलं ना, तर बघा तुमचं व्हायब्रेशन किती बदलून जाऊ शकतं. सो हे या सगळी ही माझी आज अगदी मनातलं तुमच्याबरोबर शेअर करते आहे. कारण काय पर्पज काय आहे? तर आता हे पुढचं पाऊल टाकतो आहे आपण एकत्र. सो जसं तुम्ही न्यू यू मराठीला आपले 1 कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. सगळ्यात जास्त जो व्हिडिओ आहे त्याला 6 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. सो जसा आत्तापर्यंत साथ दिली आणि तशीच मला पुढेही साथ द्याल ही मला खात्री आहे. ॲप दोन्ही iOS आणि Android दोन्हीवर अवेलेबल आहे. ॲप डाउनलोडला फ्री आहे. तुम्ही नंबर हे करून तुम्हाला ओ-टी-पी येतो. तुम्ही डाउनलोड करू शकता. मी तुम्हाला दाखवणार पण आहे आता, की ॲपमध्ये काय-काय आहे. म्हणजे तुम्हाला थोडी आयडिया येईल, की कसं आहे ते आणि त्याचे हे बघा हे आपलं ॲप आहे. तर आता ह्याच्या होम पेजवर आपण होमवर असलो, की तुम्हाला सगळ्यात वर जो दिसतो आहे, हा एक तुम्हाला रँडम व्हिडिओ येणार आहे. कारण काय 250च्या वर व्हिडिओज आहेत बरेच लोक आहेत, की ज्यांनी सगळे व्हिडिओ बघितलेले आहेत. पण तरी एखाद्यानं काही दिवसांनी हा काही कंटेंट जुना होत नाही. एखाद्या आपल्या ह्याच्यासारखा परत तो विचार ऐकायला पण छान वाटतं. मग मी स्वतः सुद्धा माझे कधी-कधी व्हिडिओ जाऊन परत बघते रिमाइंडर म्हणून. तर हा तुम्हाला एक असा रँडम व्हिडिओ येईल. त्याच्या खाली तुम्हाला चॅलेंजेस दिसतायत बघा. तर हे जे आहे ते आपलं आता ग्रॅटिट्यूड चॅलेंजनी आपण जे सुरुवात करतो आहे, ते आहे. त्याच्यामध्ये एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला तो क्लिक केला, तो ॲक्सेसिबल आहे, त्यासाठी पैसे नाही भरायला लागत. त्याच्यामध्ये कोर्समध्ये काय-काय येणार आहे, हे तुम्हाला त्या इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्ये दिसतं. आता त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा कोर्स हे करता, अनलॉक करता, तेव्हा इथे बघा हा कोर्स सुरू होतोय. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये डे 1, डे 2 असे 30 दिवसाचं चॅलेंज असल्यामुळे प्रत्येक दिवसाचं एक हे येतं. आता मी जर का डे 1 ला गेले, डे 1 क्लिक केला, तर बघा तिथलं तुमची त्याची ॲक्टिव्हिटी येते. जर्नलला इथे लिहायला तुम्हाला जागा येते आणि मुख्य ह्याचा एक फायदा असा आहे, की हे तुम्ही इतरांबरोबर शेअर पण करू शकता तुमची इच्छा असली तर. WhatsAppवर टाकू शकता. सो ॲज अ फॅमिली देखील तुम्ही हा चॅलेंज घेऊ शकता आणि मग एकमेकांच्या आपल्या फॅमिली ग्रुप्सवर वगैरे तुम्ही ते इतरांबरोबर पण शेअर करू शकता, की स्वतःसुद्धा नंतर तुम्हाला हे सगळं झाल्यावर 30 दिवसांनी स्वतःला पी-डी-एफ पाठवून तुमचं ते जर्नल ठेवू शकता आणि पुन्हा नव्याने ह्याच हे गोष्टीची सुरुवात करू शकता. हे कायम राहणार आहे तुमच्याबरोबर. त्याच्यानंतर आता हे इथे अ, खाली
तुम्हाला रिफ्लेक्शन्सचं तो तुम्ही आता जे जे काही एंटर करता ते दिसणार आहे. त्याच्यानंतर तुमचे अचीव्हमेंट काय आहे? तर त्यासाठी बॅजेस केलेले आहेत. कारण अकाउंटेबिलिटीनी खूप फरक पडतो. सो मग सतत सातत्य असलं, 7 दिवस सरळ सतत केलं, तर मग तुम्हाला एक बॅज वगैरे मिळतो इंटरेस्टिंग करण्यासाठी, सवय ठेवण्यासाठी आणि मग ते देखील तुम्ही ग्रुपवर वगैरे शेअर करू शकता, WhatsAppला ठेवू शकता, स्टेटस ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे मेडिटेशन्स मिळणार आहेत. तर ते मेडिटेशन्समध्ये तुम्ही ते एक लाँग आणि शॉर्ट असे 2 मेडिटेशन्स चॅलेंज बरोबर येणार आहेत. आता तुम्ही हे जेव्हा दिवसाचं बघता, तर तेव्हा इथे बघा, इथे आपले अफर्मेशन्स येणार आहेत. तर ते अफर्मेशन्स तुम्ही स्वाईप करून पुढे जाऊ शकता. साइडला कॉर्नरला आहे जिथे मेल, फिमेल खूण आहे, ते त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट केलं तर तुम्हाला तसे ते अफर्मेशन्स येतील. अगदी छोटी ॲक्टिव्हिटी असणार आहे. जर्नल तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तिथे लिहू शकता. काही शब्दात लिहू शकता. दॅट इज युअर चॉईस. तुम्ही कसं पाहिजे तसं कसा वेळ आहे, किती तुम्हाला हे करायचंय तसं लिहू शकता. अफर्मेशन्स रोज वेगळे येतील आणि तो प्रवास आहे तो एकमेकांवर बिल्ड होतो. म्हणजे या आठवड्याच्या अफर्मेशनच्या वर पुढची पायरी दुसऱ्या पुढच्या आठवड्याचे अफर्मेशन असतील. सो हे आत्ता आपला हा ग्रॅटिट्यूड चॅलेंज हे मी तुम्हाला सगळं दाखवते आहे. आता त्याच्यानंतर अ, जो आपला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा जो कोर्स आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कोर्समध्ये हे तुम्ही जेव्हा ओपन करता, इथे देखील इंट्रोडक्शनचा व्हिडिओ फ्री आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही गो टू कोर्स झालं, तर सगळे तुम्हाला इथे एक-एक मॉड्यूल्स दिसतील. ते तुम्ही पूर्ण बघितले, की तुम्ही कंप्लीटेड असं येईल तुम्हाला. शेवटी तुम्हाला तुमच्या ह्याचं सर्टिफिकेट जनरेट होईल, तुम्ही जेव्हा हे पूर्ण करता आणि वर तुम्हाला दिसतंय, की तिथे पी-डी-एफचं हे दिसतंय, ते तुमचं वर्कबुक असेल, जे तुम्ही कॉपी करू म्हणजे प्रिंट करून घेऊ शकता आणि तुम्हाला कळतं पण की किती कंप्लीट झालेलं आहे सर्टिफिकेटसाठी आणि खाली बघा इथे हे आहे मेडिटेशन्स आहेत. तुम्हाला पटकन सापडावं म्हणून खालीच मेडिटेशनचा टॅब आहे. 4 वेगवेगळ्या विषयांचे म्हणजे आरोग्यासाठी असेल, यशासाठी असेल, अबंडन्स समृद्धीसाठीचं वेगळं मेडिटेशन आहे. सो ते मेडिटेशन पण मी खूप विचार करून हे करून डिझाइन केलेले आहेत. कसं व्हिज्युअलायझेशन त्याच्यामध्ये पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला ना व्हिज्युअलाइज करायला त्रास होतो आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा. तर ही एक असा प्रवास आहे, की तो अजून-अजून गडद होत जातो. अजून-अजून आपल्याला गोष्टी नीट दिसायला लागतात आणि 30 दिवस केला तर ह्याच्यामध्ये प्रचंड फरक पडतो. त्याच्यामध्ये कसं व्हिज्युअलाइज करायचं ह्याचा एक पूर्ण प्लॅन आहे, की कुठला लाईट बघायचा, त्याच्या मागे खूप विचार करून मेडिटेशनचं पण डिझाइन केलेलं आहे. सो असं हे आता अजून ह्याच्यामध्ये गोष्टी हळू-हळू ॲड होत राहतील. सुरुवात आपण या 2 महत्त्वाच्या गोष्टींनी करतो आहे. आता ॲपमध्ये अजून काय-काय आहे बघा. ॲपमध्ये ना इथे चॅनलची जी खूण आहे, तिथे आपलं न्यू यू मराठी आणि जे हिंदी आणि इंग्लिश असं मिळून जे चॅनल आहे, ज्याच्यावर आधी इंग्लिश व्हिडिओज होते, हल्ली हिंदी टाकते. ते दोन्ही व्हिडिओची लिंक आहे. सगळ्यात जे पॉप्युलर व्हिडिओज आहेत ते पण दिसतात आणि खाली लेटेस्ट व्हिडिओ कुठला आहे ते पण दिसतं. नवीनतम व्हिडिओ जो काही लेटेस्ट आहे. सो तुम्हाला YouTubeवर जायचं नसेल तर तुम्हाला नुसतं ॲपमधनं देखील कारण बऱ्याच वेळेला सीनियर सिटिझन किंवा ह्यांना सापडत नाहीत व्हिडिओज म्हणजे ते सबस्क्राईब असलं तरी कळत नाही की कुठे बघायचा किंवा बरेच लोकं म्हणतात तुमचा खूप दिवसांनी व्हिडिओ आला वगैरे असं. हल्ली दिसला नाही वगैरे. तर ते इथे प्रश्न येणार नाही. तुम्हाला इथे दिसेलच लगेच व्हिडिओ किंवा कुठला व्हिडिओ लेटेस्ट आहे ते. तो YouTubeला जायची पण गरज नाही. हे डायरेक्ट इथनं तुम्हाला YouTubeला घेऊन जाईल. होम तर मी आता सांगितलं. हे एक जो प्रकार आहे त्याच्यामध्ये बघा वेलनेस रिडिफाईनमध्ये रोज एक कोट येईल जो तुम्ही शेअर करू शकता तुम्हाला आवडला तर आणि काही ब्रीथिंग एक्सरसाइजेस दिलेले आहेत आणि खाली जे आहे ते काही साउंड्स आहेत ते म्हणजे माइंडफुलनेससाठी वगैरे. तर हे तुम्ही वापरू शकता. हे फ्री आहे त्याला काही हे नाहीये आणि अजून पण विचार आहे ह्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड करण्याचा. पण आत्ता सुरुवातीला हे आपण दिलेलं आहे एवढं आणि ह्यासाठी तुम्हाला म्हणजे चॅनलला जायसाठी आणि ह्या ज्या आत्ता या स्क्रीनवर ज्या दिसतायत त्या गोष्टींसाठी तुम्हाला काही पे करायची गरज नाहीये. फक्त जे तुम्ही कोर्स आणि हे करता कोर्स आणि चॅलेंजेस जे आहेत वेगवेगळे. आत्ता आपण ग्रॅटिट्यूड चॅलेंज आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा वर्कशॉप किंवा कोर्स म्हणूया. त्या दोन्ही सुरुवात करतो आहे. त्याचेही इंट्रोडक्शन व्हिडिओज मी फ्री आहेत, तर ते जरूर ॲप डाउनलोड करून बघून घ्या, की काय-काय तुम्हाला मिळणार आहे, काय-काय शिकायला मिळणार आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर तुम्ही डिसाईड करू शकता, की तुम्हाला कधी तो जॉइन करायचा आहे. नेक्स्ट आय थिंक लॉ ऑफ अट्रॅक्शनच्याच ह्याच्यावरचा 30 डेचा मॅनिफेस्टेशन चॅलेंज पण आता लवकरच रिलीज करते आहे. तर ह्या सगळ्याचं एक इंट्रोडक्टरी ऑफर आहे. तर त्याचा जरूर फायदा घ्या. म्हणजे त्याचा तुम्हाला इंट्रोडक्शनचा डिस्काउंट मिळेल. माझ्याकडनं एक वेलकम आहे तुम्हाला त्या न्यू मी व्हायच्या प्रवासामध्ये. सो ॲप डाउनलोड करा आणि म्हणजे आणि ॲक्चुअली तुम्हाला त्याच्यात आत कळत पण राहील, की नवीन-नवीन काय-काय त्याच्यामध्ये ॲड होत आहे. सो
तुमच्या कन्व्हिनियन्सनी तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही त्या कोर्सेसना साइन अप करू शकता आणि हे सगळं तुमच्याकडे कंटेंट हा कोर्सचा कायम राहणार आहे. सो हे आज मला एक न्यू यूचं पुढचं पाऊल, न्यू मी तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्लीज व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांना इंटरेस्ट असला तर नक्की ते पण ह्याचा फायदा घेऊ शकतील. आवडलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही आहातच आणि या आयडियाला सबस्क्राईब करा, की आता तुम्ही नवीन वर्षात न्यू मी होणार आहे. सो आता जितकी मला मदत करता येईल न्यू मीच्या तर्फे तुमचाच गोल पूर्ण करायला, तुमचं स्वप्न पूर्ण करायला, तेवढी माझ्याकडनं करण्याचा मी प्रयत्न करते आहे. सो मला आशा आहे, की तुम्हाला ही कल्पना आवडली असेल आणि असंच इतके 5 वर्ष जवळ-जवळ तुम्ही मला जी साथ देताय, तशीच पुढे पण तुम्ही मला साथ द्याल आणि आपण आपलं एक नवीन आयुष्य घडूया. नवीन आणि आपल्याबरोबरच आपला देश, आपलं हे सगळ्यांचंच एक नवीन कारण आपली प्रगती झाली, की आपल्या देशाची पण प्रगती होतीये. सो आपल्याला आपलं इकॉनॉमी सुधारायची आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. सो हा माझा एक छोटासा हातभार आहे या सगळ्यासाठी. तर तुमचा असाच सपोर्ट माझ्यासाठी असू द्या. थँक नमस्कार.